केला आणि हाची दुष्काळात याला. अंतकणात भाव नसेल तर देव सुद्धा भेटत कोणत्याही क्षेत्रात असू द्या. पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवा आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र. हो दगडाचा देव त्याला वडराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, देव आशाने भेटायचा नाही र, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र. मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. अंतकरणात भाव असल्याशिवाय, शुद्ध भाव असल्याशिवाय देव मात्र दर्शन देत नाहीये. प्रत्येक साधू संत मंडळी आपल्या हिताच्या ठिकाणी जागे होते. छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे आहेत. तयाचा हरिक वाटे देवा. त्याच्या पुढे जर आपण पाहिलं, ज्यांनी अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याकरिता तयार व्हावं आणि महाराजांना सुद्धा म्हणावं, राज द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते. कधी कधी पहा तुम्ही, एवढं मोठं बलिदान छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी पाठिंबा द्यायचे. प्रत्येक जाती धर्मातला मावळा होता. आज आपण वाटो वाटो घेतले प्रत्येक संत मंडळी, ह्या या जातीचा आणि तो त्या जातीचा. अहो फक्त माणुसकी असली पाहिजे. आपण मनुष्य आहोत हाच विषय प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे. कारण सांगू तुम्हाला, प्रत्येक साधू संतांचं चरित्र पाहिलं तर प्रत्येक जाती धर्मातले संत मंडळी भगवान परमात्माने डोक्यावरती घेतले त्यांना. का? अंतकणात फक्त भाव शुद्ध पाहिजे. तुम्ही किती श्रीमंत, तुम्ही किती गरीब, तुम्ही कोणत्या जातीचे आणि कोणत्या कुळाचे, देवाला घेणं देणं नाही. 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं, राज द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागायची. आता सुद्धा प्रत्येक आईला वाटतं आमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला ये. वाटतं की नाही? बोला ना जरा. असं असं कर. वाटतं ना जन्माला येतील ना जन्माला, पण त्या अगोदर तुम्हाला मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल की नाही? हा, प्रभू रामचंद्र तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. आपल्याकडे जास्त प्रकार आहे. सायंकाळी 6-7 वाजले तिकडून दशरथ येणार कामावरून, स्वतःच्या हाताने ताट घेऊन जेवण करतो. पण ही झाडूच म्हणती, पप्याचा बाप तुमचं जेवण झालं तेवढं मलाही ताट करून आणून द्या ना. पहिल्या काळात माता माऊल्या लवकर उठायच्या, पहाटे 3ला जात्यावरती दळण दळायच्या. आता पिठाची गिरणी यांच्याकडून बंद झाली आणि पिठाचा डबा यांच्या डोक्यावर आलाय. कुठे चालले सर? आलं तेवढा पिठाचा डबा देऊन येतो घरी. बऱ्याच जणांच्या भानगडीत मला सांगायचंय, पहाटेच्या वेळी लवकर उठायच्या महिला. आता महिला मंडळ लवकर उठत नाही, आता पुरुष मंडळ लवकर उठणार. किती? पहाटे 5ला. कशाला उठले? हीटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. पाणी सुद्धा टाकून देऊ का कुठं? मला सांगायचं काय तुम्हाला, प्रभू रामचंद्र येतील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. नाशिकच्या भागात एकदा माझं कीर्तन होतं पा. मी कीर्तनाला निघाले, ज्यांच्याकडे आमचं जेवण, त्यांना म्हटलं मावशी चला ना कीर्तनाला. म्हणे ताई आले असते पण लईच आवडती मालिका लागली. म्हणतं म्हटलं मालिका कोणती मावशी? मावशी म्हणे मालिकेचं नाव माझ्या नवऱ्याची बायको. हाय का मालिका? आता याचा अर्थच काय अजून आपल्याला कळालं नाही. हाय का ती मालिका? संपली का? पाहिली का तुम्ही सगळ्यांनी? काय माना हली तर खुशाल लाजा वाटना. म्हाताऱ्या बाया सुद्धा अजिबात सोडत नाही. एखादा भाग चुकला तरी सुद्धा बाईला हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतंय. प्रभू रामचंद्र येतील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला मासाहेब जिजाऊंना विचारावं, काही दास्या विचारायच्या, मासाहेब अहो तुमचे डोहाळे काय आहेत? गर्भसंस्कार होणंही तेवढंच महत्वाचे लेकरांच्या वरती ना.
घोड्यावरती बसावं, दांडपट्टा चालवावा, म्यानातून तलवार काढावी आणि नराधमांचा शिरछेद करावा. हे डोहाळे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे होते. कौसल्या मातेचे डोहाळे होते. धनुष्य बाण घ्यावा, दुश्मनाचा शिरछेद करावा. आताच्या बाईला विचारा डोहाळे काय, ती म्हणती मला राख खाऊ वाटती. खरी परिस्थिती सांगते तुम्हाला. गर्भसंस्कार होणं तेवढंच महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्र येथील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. आज लेकरं जर व्यसनाच्या अधीन जात असतील का, लेकरं नको नको ते कृत्य करतायत. आज लोकांना 3 आणि 4 वर्षाच्या मुली सुद्धा दिसत नाही. प्रत्येक महिन्याला काय काय प्रकरण पेपरवरती येत आहेत. आपण पाहतो, न्यूजवरती वाचतोय प्रत्येक जण. ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाला दुःख वाटतं. पण सांगू तुम्हाला, असे संस्कार लेकराच्या वरती पाहिजे की तुमचा मुलगा कधीच कोणाचा काळ बनून नाही गेला पाहिजे. कधीच एखादा परिवार उद्ध्वस्त त्यानं नाही केला पाहिजे. कधीच एखाद्या परिवाराचं वाटोळं तुमच्या लेकरामुळे होऊ नये. भले 2 गोष्टी त्याला कमी शिकवा. नाही शिकताला नको शिकू दे. 2 वर्ष शिक्षण घेतलं, अडाणी असू द्या, पण कमीत कमी लेकराच्या वरती चांगले संस्कार पाहिजेत. काय काय परिस्थिती होती आपण पाहतो ना. सख्या भावाचं भांडण अर्धा एकर जमिनीसाठी. आपलं आयुष्य लक्की ड्रॉ सारखं आहे. सांगा ना, इथं बसलेल्यापैकी किती जण सांगू शकतात ताई अजून ठामपणे मी 10 वर्ष जगू शकतो. अहो, एका मिनिटात काय होईल सांगता येत नाही. मला पुढचा शब्द बोलता येईल की नाही माहितीच नाहीये. थोडासा मोहमाया सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून की एकंदरीत विचार करा की आज एवढा आनंदाचा क्षण आहे, उद्या आपण नक्कीच या ठिकाणी येऊ का? आपण ही माणसं आपल्याला परत भेटतील का? कारण कधी कधी पहा तुम्ही, माणसाचं आयुष्य लक्की ड्रॉ सारखं आहे. लोक पावती घेतात पहा, पण कशाकडे पाहून पावती फाडता? 4 व्हीलर गाडीकडं. बरोबर की नाही? 2 4 व्हीलर असतात, 4 2 व्हीलर असतात. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कर पाहून पावती प्रत्येक जण 2000ची पावती घेतो. पण 1000 2000 5000 लोकातून एखाद्याला 4 व्हीलर आणि 4-5 जणाला 2 व्हीलर लागतात. बाकीच्या सगळ्यांना मिक्सर वाटायला येतं. मला सांगायचं काय, तो माणसाचं आयुष्य आहे. कोण कधी जाईल अजिबात सांगता येत नाही. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आत्माराम आहे. मला सांगा ना तुम्ही, आता आपला वेळ किती राहिला? बोला, वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही विचारला मी, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन सोडते मी बरोबर टायमाला, तुम्ही कशाला टेन्शन घेता? मला जेव्हा सोडायचं तेव्हा आयुष्याचा विचारला. माहिती आहे का किती वेळ आहे? संतांनी वर्णन केलंय, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. तुम्हाला टाळ्या जोरात आपलं पाऊस जोरात आवडतो की भुरभुर आवडते? पाऊस जोरात आवडतो की भुरभुर? भुरभुरे सारख्या टाळ्या कशाला वाजवता तुम्ही नेमक्या? टाळ्या सुद्धा कशा वाजल्या पाहिजे? आता गेली गाडी निघून, आता नका वाजू. विठ्ठल विठ्ठल. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाहीये. हिताच्या ठिकाणी जागे होते. आज कधी कधी शोकांतिका वाटते पहा. लेकरांच्या वरती संस्काराचा अभाव असल्यामुळे ज्या आईवडिलांनी जन्म देताना विचार केला म्हातारपण सुखाचं जाईल. आमच्या बीड जिल्ह्यातली घटना आहे. एकदा मी कीर्तनासाठी निघाले होते. पाटोदा भागात कीर्तन होतं. बीडमधून जात असताना पहा 75 वर्षाचे आजोबा पाहिले.
75 वर्षाचे आजोबा आणि 60-65 वर्षाच्या आजी असतील. ज्या बाबांना चालणं सुद्धा कठीण होत आहे, ज्यांचा डोळा लवकर उघडत नाहीये, आज चालणं सुद्धा कठीण, ज्यांनी लेकराला जन्म देताना स्वप्न पाहिलंय आपल्या मुलाला शिकण्यासाठी कुठेतरी पुण्याला टाकायचंय, मुंबईला पाठवायचंय, त्याला दिल्लीला पाठवायचंय, आपला मुलगा एकदा का 5-6 वर्ष जाऊन शिक्षण करून परत आला ना, आपला मुलगा आपल्याला शिक्षणाच्या गावी, आपल्या नोकरीच्या गावी घेऊन जाईल, म्हातारपण आपलं सुखाचं जाईल आणि आपला आधार, आपली काठी बनून आपला लेकरू आपल्याला राहील. पण 75 वर्षाचे आजोबा जर पाहिले ना, जो गाडा त्यांना अगदी रिकामच चालणं शक्य होत नव्हतं, वरून धो पाऊस चालू होता आणि त्या भर पावसामध्ये ते 75 वर्षाचे आजोबा भाजीपाल्याचा गाडा लोटत चालले होते. आजी आणि ते आजोबा, कधी कधी ती घटना पाहिल्याच्या नंतर डोळ्यात पाणी आलं. पहा, लक्षात आलं की आज लेकराकडून काय काय अपेक्षा, काय काय त्यांनी स्वप्न पाहिले असतील. कधी माझं प्रत्येक तरुण मंडळीला सुद्धा सांगणं आहे, नाही माणसाला जीवनात काही कमवता आलं तरी चालेल, नका 10 लाखाचे बंगले, नका कोटी रुपयाची प्रॉपर्टी नका कमवू, कुठेच जाण्याची गरज नाही, माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. नाही पांडुरंगाचं दर्शन घेतलं तरी चालेल, पण जोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षा देतोय, आपण ज्यावेळेला तयारी करतोय, एकदा आपण आपल्या पायावरती उभं राहिलोत ना, ज्या आईवडिलांनी तुम्हाला शिक्षण देत असताना ज्यांनी रात्रंदिवस एक केलाय, ज्यांनी हातात खुरपं घेऊन दुसऱ्याच्या बांधाला कामाला गेलेत, ज्यांनी हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस केला, कधीच अगदी स्वतःचं स्वप्न कधी बाजूला सारलं आणि लेकरांसाठी स्वप्न पाहत होते, लेकरांसाठी जीवन जगत होते. कधीतरी ते आई वडील प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या डोळ्यासमोर आठवले पाहिजे. आज तुम्हाला वाटतं नोकरी आहे, आम्हाला 1.5-2 लाख रुपये पगार आहे, काय करायचं म्हाताऱ्या बापाचं? जोपर्यंत बापाचा आशीर्वाद आणि आईचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती आहे ना, तोपर्यंत देव सुद्धा तुमचं काही वाकडं करू शकत नाही. पण ज्या दिवशी आई वडील तुम्हाला श्राप देतील, तेव्हा भगवंताचे किती आशीर्वाद असू दे काही कामाचे नाहीये. असख्य भावाभावांच्या मध्ये वाद लागतोय. निस्वार्थ मनानं ज्या आईच्या गर्भातून, ज्या उदरातून आपण जन्म घेतलेला आहे, एकाच रक्ताचे आहोत, सख्खे बहीण भाऊ, पण आज फक्त पैशामुळे, प्रॉपर्टीमुळे एकमेकाला विचारत नाहीये. पैशाला किंमत आहे, नात्यात पैसा कधी आलाच नाही पाहिजे. संतांनी सुंदर वर्णन केले पहा, रहीमन धागा प्रेम का मत खिचो कट जाय, कटे भी तो जुटे नहीं, जुटो भी तो बीच में गाठ बन जाय. एकदा का दोरा ताणला ना, दोरा जर जास्त ओढला तर दोरा तुटतो. पहा, मला उत्तर द्या, तुटलेला दोरा जोडता येतो का? जशाच तसा येतो ना, जोडता येतो, पण मध्ये गाठ पडल्याशिवाय राहत नाही. माणसाचं नातं तसंच आहे. एकदा का नातं तुटलं ना, आयुष्यात किती जोडण्याचा प्रयत्न करा, वेळोवेळीला त्या गाठी उद्भवल्याशिवाय राहत नाहीये. भावाभावाचं प्रेम हे अखंड राहिलं पाहिजे. कधी कधी पहा ना, 14 वर्षाच्या वनवासाकरिता प्रभू रामचंद्र जेव्हा गेले ना, अहो सावत्र होते, सख्य सोडा, पण सावत्र भावानं स्वतःच्या सख्या आईचा त्याग करावा. आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला कधीच आई म्हणणार नाही, अशी शपथ यानं घेतली प्रभू श्रीरामासाठी. निस्वार्थ मनानं प्रेम होतं भरतजींचं भगवान प्रभू रामचंद्रावरती. मला सांगायचं काय तुम्हाला, आज प्रश्न पडतो की रामकथा नेमकी गेली कुठं? सख्या भावाचं पटना, जावाचं पटना, बाप लेकाचं पटना. आज मुलगा जेवढं मित्राचं आणि बाहेरच्या लोकांचं ऐकतो, तेवढं स्वतःच्या बापाचं सुद्धा ऐकत नाहीये. शुकांती काय, दुसऱ्याला स्वतःचं दुःख सांगतो, तेवढं दुःख स्वतःच्या बापाला, स्वतःच्या आईला सांगत नाहीये. प्रश्न पडतो प्रभू रामचरित्र, रामकथा नेमकी गेली कुठं? अहो तेव्हाच रामराज्य येईल जेव्हा कधीच सख्या भावाभावांच्या मध्ये वाद होणार नाही. लोकांनी किती तुमचं भांडण पेटून देण्याचं काम करू द्या, किती जावाजावानं तुमच्यामध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न करू द्या, पण तरी सुद्धा तुमच्या एकमेकांच्या वरचं कधीच भावाभावाचं प्रेम, एकमेकांच्या वरचं कधीच जेव्हा कमी होणार नाही. त्याच वेळेला समजून घ्यावा की आता खरं रामराज्य आलेलं आहे. प्रभू श्रीरामांसाठी म्हटलं जातं पहा, युग राम राज का आ गया, शुभ दिन आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवा लहर आ गया, अयोध्या अयोध्या बोलो जय जय श्री राम, अयोध्या अयोध्या आए राम, बोलो जय जय श्री राम, अयोध्या अयोध्या आए राम, बोलो जय जय श्री राम, बोलो
सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए। मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं। अवध में राम आए हैं। अवध में राम। प्रभु रामचंद्र भगवान की मेरे सरकार आए, मेरे सरकार आए। सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए। रामराज्य तेव्हा येईल जेव्हा सख्या भावाभावांच्या मध्ये वाद होणार नाही. सख्खे 3 भाऊ असतील ना, 2 जण नोकरीला आहेत, एखादा शेती करतोय, 4-5 एकर 10 एकर शेती आहे, 15 एकर शेती आहे, प्रत्येक जणाला 5-5 एकर वाटून येते. मला सांगा ना, जे 2 भाऊ शिक्षण घेत होते तोपर्यंत जो भाऊ शेती करत होता ना, त्यानंच तर शेतामध्ये कष्ट करून भावांसाठी पैसे पुरवलेत. त्याच्याच जीवावरती तुम्ही पैसे कमवताय, 1.5 लाख रुपये पगार तुम्ही घेता. पण शोकांतिका एका गोष्टीची वाटते, अहो आयुष्यभरासाठी ज्याने स्वतःच्या शिक्षणाची स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे, जो फक्त भावाच्या स्वप्नाकडे पाहून स्वतःचं स्वप्न पूर्ण केल्यासारखे स्वप्न पाहत होता, असा जो भाऊ आहे ना, त्याला सुद्धा जमीन वाटून देण्यासाठी मागे पुढे पाहता. आमच्या नावावरती आली पाहिजे, 5-5 एकर प्रत्येकाला आम्ही लोकाला करण्यासाठी देऊ, पण आमची जमीन आम्हाला भेटली पाहिजे. 1.5 लाख रुपये पगार आहे, कोणी पुण्याला आहे, कोणी मुंबईला आहे. अहो कधीतरी त्या भावाचं सुद्धा जरा आयुष्य पहा. शेवटच्या वेळेला एखाद्या मिस्त्रीच्या हाताखाली त्याला कामाला जावं लागतं. कधी कधी पहा, पुण्याच्या भागात घडलेल्या घटना आहेत. कित्येक मुलं शिक्षण घेत असताना मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जातात, कुठेतरी कंपनीमध्ये काम करतात, 10-11 हजार रुपये महिन्यानं. पण कधी कधी त्या मालकानं सांगावं, जो काम घेतो तो मालकानं सांगावं, संध्याकाळपर्यंत एवढं जर बांधकाम पूर्ण झालं नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. अहो संध्याकाळी 8, 9 आणि 10 जरी वाजले ना, तरी पोटाला चिमटा घेऊन ते काम पूर्ण करावं लागतं. परिस्थिती फार वाईट असते. पहा, गरीब तर फार वाईट. तुम्ही कधी कधी पहा, प्रत्येकाने शिक्षण नक्की घेतलं पाहिजे, प्रत्येकानं जीवन जगलंच पाहिजे, पैसा कमवला पाहिजे. पण जो आपला गरीब भाऊ आहे, जो शेती करतो, अहो दरवर्षी तुम्हाला गहू पुरवतो, दरवर्षी तुम्हाला माळवं पुरवतो, दरवर्षी तुम्हाला कांदे पुरवतो, लसूण, सगळ्या गोष्टी पुरवतो. शेतीतून तुम्हाला अपेक्षा असते की या गोष्टी आम्हाला दिल्या पाहिजेत. पण कधीतरी तुम्ही सुद्धा तुमच्या त्या गरीब भावाचाही विचार केला पाहिजे, त्याच्या लेकराच्या शिक्षणाचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. त्या दिवशी समजून घ्यावा की आता आपण खरे आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहोत. ज्या मावळ्यांनी म्हणावं महाराजांना, राजा द्या की एकदा संधी, मरायची संधी, मरायची संधी मागणारे मावळे होते. त्यांच्यासाठी धन्य माता पिता, जगाच्या मालकाला आनंद होतो, आई वडिलांना धन्यता दिली जाते. पण त्याचे पुढे सुंदर असा प्रसंग आहे, ज्यांनी अखंड भगवान परमात्माला हृदयामध्ये साठवून ठेवावं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, साठविला दाता, ते लोक्याचा सावता सागर, प्रेमाचे यागर, सावता सागर, प्रेमाचे यागर, सावता सागर, प्रेमाचे यागर, सावता सागर, प्रेमाचे यागर. आई वडिलांना धन्यता दिली आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयात भगवंताला साठवलं म्हणून फक्त आई वडिलांना धन्यता नाही, धन्य ते आरण, रत्नाची ती खाण, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला न वंश उद्धरीला माळी याचा.
हृदयात भगवंताला साठवलं. मग हृदयात भगवंताला कोणी कोणी साठवलं? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हो धरीला धरीला. तुम्ही जर म्हणले नाही तर शेजाऱ्याची शपथ तुम्हाला एकामेकाची. धरीला पंढर. मरायची कशी भीती वाटते आता. पाठीमागची दादा म्हणे अरे मना शपथ घेतल्याच्या नंतर बरं जमत. धरीला पंढरीचा गळा बांधुनिया, हो धरीला. आता शिक जमला. जोरात टाळी वाजवा एकदा तुम्ही तुमच्यासाठी. भगवान परमात्माला हृदयामध्ये साठवलं पहा.